रात्री झोपेत आपल्याला जी स्वप्न पडतात, हं. मग ती स्वप्न मागच्या जन्मीच्या काही आठवणी असतात का याच जन्मातले जे आपण कर्म करतो ते रिकॉल होत असतात? बऱ्याच वेळेला आकाशिक रेकॉर्ड आपल्याला स्वप्नांमार्फतही दाखवलं जातं ओके. किंवा आपल्या अवतीभोवती ना बरेच पॅरलल युनिव्हर्स आहेत. हां. वेगवेगळे डायमेन्शन आहेत ओके. आणि आपल्यासारखीच आपण अनेक युनिव्हर्समध्ये आहोत. ओह! बरं. येस. आणि जेव्हा आपण झोपतो ना, बऱ्याच वेळेला आपण त्या युनिव्हर्समध्ये जातो. ओके. कधी-कधी स्वप्न दिसतात, कधी-कधी काही वेगळं दिसतं. आपल्याला वाटतं आपण तर या गोष्टी आठवल्या पण नाही. हं. आपल्या मनातही नाही, तरी हे का दिसतंय? करेक्ट. तर आपण त्या पॅरलल युनिव्हर्सला स्वतःला बघत असतो, आपण तिथे काय करतोय? ओके. हे स्वप्नांच्या मार्फत दिसतं. कधी-कधी आपलं पास्ट लाईफ दिसतं, कधी-कधी आपण स्वतः तिथे ॲस्ट्रली गेलेलो असतो. ओके. काही जणं मी बघितलंय काहींच्या रीडिंगमध्ये काही जण ॲस्ट्रली खूप लोवर डायमेन्शनमध्ये जातात. हां. तिथे त्यांना त्रास होतो, तिथे ते अडकतात. कधी-कधी त्यांच्या अंगावर कोणीतरी येऊन बसलंय, दाबल्यासारखं होतंय, असंही ओके. त्यांना होतं. हां, कारण ते एका लोवर डायमेन्शनमध्ये जाऊन अडकलेले असतात. हां. आणि तिथे असलेल्या इन्व्हिजिबल ज्या अदृश्य शक्ती आहेत वाईट, त्या त्यांना त्रास देत असतात. ओके. रात्री झोपताना माफीची प्रार्थना करा, कॉर्ड कटिंग करा. ओके. या गोष्टी करून झोपा.